नमस्कार. आज आपण व्याड येथे आलेलो आहोत आणि व्याड येथे जे आपला गट आहे महात्मा फुले शेतकरी गट व्याड यांनी फार्मर कप स्पर्धेमध्ये भाग घेतलेला असून आज जी पद्धतीने माती नमुने सर्व सदस्य गटातले एकत्र येऊन आज घेत आहेत. तर तुम्ही गटाच्या याच्याबद्दल तुमचं नाव सांगून तुमची माहिती द्या व इतर गटाची सदस्याची आपापली तुम्ही ओळख करून द्या. माझं नाव भगवान निवृत्ती कांबळे. आमचा महात्मा फुले शेतकरी गट व्याड येथून स्थापन झालेला आहे आणि आमच्या गटातील हे 12 सदस्य आहेत. तर हे 12 सदस्यांनी आपण फार्मर कप स्पर्धेत भाग घेतलेला आहे है ना. तर आता तुम्हाला माती परीक्षण कसे करायचे हे सगळ्याला माहिती आहे का? परत माती परीक्षण कसं काढायचं त्याच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती मी तुम्हाला सांगतो. आता आपलं हे शेत आहे बरोबर. या शेतामध्ये आता तुमचं 1 एकरचं शेत आपण निवडलेलं आहे फार्मर कप स्पर्धेसाठी. सर्वात प्रथम म्हणजे तुम्हाला माती परीक्षण आपलं घेणं महत्वाचं आहे. तर याच्यामध्ये माती परीक्षण काढताना आता हे शेत आहे तर आपल्याला नागमोडी वळण म्हणजे झिगझॅग पद्धतीनं या वावराच्या 5 ते 6 ठिकाणची माती म्हणजे धुऱ्याकडचे थोडं बाजू सोडून थोडं आत यायचं. आत आल्यानंतर 5-6 ठिकाणची प्रत्येकाच्या वावरात 5-6 ठिकाणची माती आपल्याला व्ही आकाराचा खड्डा. आता आपण जे वापरतो यात लोखंडी साहित्य वापरायचं नाही. आता याच्यामध्ये आता आपण व्ही आकाराचा जो खड्डा घेणार आहे तर समजा व्ही आकाराचा खड्डा घेण्यासाठी आपण या प्रकारे म्हणजे प्रत्येकाचा वावर समजा ही अशी माती आणि इकडची अशी ही माती खालून ही जी माती खाली पडणार आहे ही माती आपण जमा करायची. अशा प्रकारे 6 ठिकाणची माती आपल्याला एका ठिकाणी जमा करायची आहे. त्यानंतर एका ठिकाणी जमा केल्यानंतर ही माती आपल्याला आता समजा तुमची इथे जर माती आपण आणली जमा केली सगळीकडची माती जमा केल्यानंतर काय आलं तुमची ही माती बनली 5-6 किलो आहे ना. तर काय करायचं माती आल्यानंतर याला काय करायचं माती अशी टाकल्यानंतर आपण 4 भाग करायचे असे बरोबर. आता हे 4 भाग केल्यानंतर आपलं काय करायचं हे जे समोरासमोरचे 2 भाग येतं हे भाग असे काढून ठेवायचे बरोबर. म्हणजे हे साईडला जमा करून ठेवायचे आणि हे जे समोरासमोरचे 2 भाग येतं हे आपल्याला एकत्र करायचे असे मिक्स केले. परत आपलं असं केल्यानंतर याचे परत 4 भाग करायचे. पुढचे 2 भाग आपले काढून टाकायचे आणि परत हे भाग असे मिक्स करायचे. अशी जवळपास अर्धा ते पाऊण किलो माती आपल्याला ही जमा करायची. ही माती जमा झाल्यानंतर आपला जो पिशवी आहे त्या पिशवीमध्ये ही माती टाकून त्याच्यामध्ये नाव गट नंबर आपण कोणती पीक घेता मोबाईल क्रमांक हे सर्व माहिती टाकून ही माती आपल्याला माती परीक्षणासाठी लॅबला पाठवायची. तर अशा प्रकारचे आपण माती परीक्षणासाठी माती नमुने घेत असतो. ठीक आहे. त्याच्याबद्दल आता तुम्हाला लक्षात आलं अशी माती काढायची. आपण प्रत्येकाच्या शेतामध्ये या प्रकारची माती आता आपल्याला काढायची.